भेटले बाहेर म्हणजे तुला सांगतो गमत लेका. आणि तू बिन तुला सांगतो लेकाचे राणे आजपासून तुझ्या संबंध खतम म्हणलं. तू माझी गर्लफ्रेंड नाही, मी त्या बॉयफ्रेंड नाही म्हणलं, विषय खतम. नाही रे पण त्या नवीन पाहू आपण. खड्ड्यात गेला करतो तू गेली आता. मास्तर मला याच्यापासून धोका आहे. हे मला मारायला तयार झाला. हा वर्गाला तुम्ही आले नाही तर यानं मला मारलं असतं धरून आता. ओय तू जास्त बोल नको हा. तू लय मस्तकाच्या बाहेर चालली माझ्या. तू चुपच राह तू. मांडीवर बसता का रे? सोडून दे बाई मांडी यानं. तरी म्हणलं गादी गादी कशी लागा लागली पाहिजे मला. मस्त वाटा लागलं. खाऊन तू मागं काऊन जाऊन बसली वा. माई मर्जी, मी कुठे बशी? तुला काय पडलं एवढं? बनत्या अबे हिला काय झालं आता बे. अशी भूताला झपटल्यासारखी कोण बोला लागली आपल्या सोबत. काय सांगताय ते झपटला असून एखाद्या भूतनीनं चुडीलीनं आली असं ना तिच्या. ए जास्त अगं बोलू नका. भूतलीनं झपाटलं, चिडीलीनं झपाटलं. तुम्हाला झपाटलं असेल एखाद्या भूतानं. आले मोठे इथं अगं बोलाले. अहो एवढी चिडाले काय झालं बाई तुले. एवढी चिराण मारल्यासारखी बोला लागली. त्यानं सहज म्हणलं तू तर अंगारच व्हायला लागली. तू आली इथे चुपचाप येऊन बस बरं. काही गरज नाही तिथे जाऊन बसायची. आपला बॉयफ्रेंड इथं असल्यावर तिकडे काय तीन टकल्यात जाऊन बसली तू. ए कोण बॉयफ्रेंड? काही जे तोंडातील ते बोलू नको म्हणलं. माझा काही बॉयफ्रेंड फायफ्रेंड नाही तू. आला मोठा शहर आहे इथं. आरच्या दोन तोंड पाय पहिले. म्हणते अबे काय झालं बिल्या काऊलीच्या खरोखर झाली बाबू चिडलीच्या अंगात. हो ये ना काय जास्त शांतपणा करायला लागली. चुपचाप येऊन बस नाही इथं मनात नाही आमच्या दोघाच्या. तुम्ही जास्त शांतपणा नका करू. मी नाही येत बसत. काऊन आमच्या अंगाला काय काटे लागले का. काटे लागले का बोलायला लाव लागली मोठी. हो लागले तुमच्या अंगाला काटे. आणि चांगली रुता लागली होती तिले म्हणून इथे येऊन बसली आमच्या जवळ. आणि आमचं नाव म्हणत घ्यायचं नाही म्हणलं. तुम्हाला सांगायला लागलो 3 टकल्या आणि 2 टकल्या करू नको. अगं शांतपणा करायला चप्पल काढून आणि कानपाटीच्या. पोराले तोंड फुटलं रे. म्हणते तो तोंड फुटलेलं काय यायला बोलायला नाही. सारा वास येते याच्यापाशी बसलं तर बाई. अहो बाई मजबुरीने बसू म्हणलं मी याच्या मधात मी. अहो एवढा खौट वास येते ना. याच्यात महिना आंघोळ करते का नाही तर. बापा मी ती एवढी कटावून गेलती. बरं झालं इथे बसली बाई. जास्त व्हायला लागलं म्हणलं. ए बाई तुला सांगायला लागलो मी. एक महिना आंघोळ करत नाही म्हणलं. तू काय माझ्या घरी येऊन पाहता का मी आंघोळ करतो का नाही तर. बोला लागली मोठी. वास येते म्हणा लागली. तुझ्या अंगाचा वास येते पण डोक्यात पाहिजे कशा बदबद वाहन ते बड्डे आहे. आमच्या डोक्यात वास आल्या तुझ्या भर झालं तिथे जाऊन बसली. नाही काय म्हणते डोक्यात. आता काही बोला लागली त्याच्या मनानं ऐकता का? काही नाही बोला लागलो रे बा. हा मी सांगा लागलो तुमच्या दोघीला सांगा लागलो. सतर्कतेचा इशारा द्यायला लागलो मी. हिच्यापाशी आम्ही दोघं बसून ना. आता तुम्हाला तर माहिती रोजच बसू. रोज आमच्या डोक्यात वाय म्हणलं. आत्ताही बिन बड्डा झाला म्हणलं माझ्या डोक्यात. हिच्यात पोचून आला. आणि तुमच्यापाशी बसली म्हणजे तुमच्या डोक्यात हमखास झालंच आहे. तुमचे तर बापा बम केस आहे तुमच्या डोक्यात. बस रात्र दिवस खाजवलंच आहे मग तुम्हाला डोकं. हा मग आम्ही खरंच बोलतो. तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर या काळ्याला विचारून घ्या. त्या डोमळ्याला बरोबर माहिती आहे सगळं. आम्ही याला सांगत असतो ना मग असं झालं म्हणून सगळ्या गोष्टी सांगरे यायला टाकल्या. मला काय लय म्हणत पाहता बे तुमचं तुम्ही निपटा ना. मी इथे चुपचाप बसून तमाशा पाहा लागलो. पाहू द्या ना. फुकट पिक्चर भेटा लागला पाहिले तर मला म्हणत नका पाडू बा. आणि काळ्या डोमळ्या करू नको का कोंबडी कट्या. तुला भेटले बाहेर म्हणजे तुला सांगतो गमत लेका. आणि तू बिन तुला सांगतो लेकाचे राणे आजपासून तुझ्या संबंध खतम म्हणलं. तू माझी गर्लफ्रेंड नाही, मी त्या बॉयफ्रेंड नाही म्हणलं, विषय खतम. नाही रे पण त्या नवीन पाहू आपण. हा मग हे नाही तर दुसरी आपलं काय आरते का बिची क्या. अबे आपण रस्त्याने जातो तर कशा पुऱ्या लवलू पाहिजे आपल्याकडे. तुला तर माहितच आहे. हिच्यापासून हळत नाही झालं. ब्रेकअप केला आम्ही दोघांना. बापाले रस्त्याने चाललेलं काळी कुत्री होत नाही म्हणलं तुम्हाला. पोऱ्या लवलू पाहिजे म्हणते. आरशात जाऊन तोंड पहा माकडं हो कशी दिसतात पहिले. आता लय झाला राणे तुझ्या. मी कानपाट फोडीन तुझ्याला. लय शिल्लक बोलला की माकड गिकड करू नको. तू पाहिलं कशी दिसतो वानेर तोंडाचे. काय करतो तू काय करता घे म्हणतो माकड तोंडाचं. काय करतो तू हात लावून पाय फक्त. नाही तुला चपलीनं तोबार फोडलं तर मी बी नावाची राणी नाही मग. म्हणते आता गेली बाबा. फिटली आता तुला सांगतो ना. इथं उद्याचा दिवस जर पाहिलं नाही हे सूर्य जरी दिसू दिन नाही तर माय नाव पण चिच्या नाही म्हणलं. आता चिच्या कंट्रोल कर. कोणी भरून हात उचला नाही बा. आपण मरत माणसं आपली इज्जत जाते बरं. हात कंट्रोल कर. खड्ड्यात गेला कंट्रोल तू गेली आता. काय सुरू आहे वर्गात. नाही सर आले. तुला काय होय बा नेहमी वर्गातल्या का नाटक लावतो का. नुसते भानगड आगाऊ धंदे सुरू आहे तुमचे. माई गलती नाही म्हणलं मास्तर. मावर वळटू नका. तुम्हाला सांगायला लागलो. हा त्या पोट्टीची गलती आहे. तिने आम्हाला फसवलं धोका दिला म्हणलं आम्हाला. विचारा पण त्याला खोटं वाटत असेल तर. अबे नुसता पोट्टी करत राहायचा. पोट्टी पाहिजे मॅड होतं का बे. अबे शाळेत शिकायला येता का पोट्ट्याच्या मागे लागायला येता बे तुम्ही. शाळेत तर शिकायला येतो आम्ही. शिकायला येत असतील लेकरं. पण इथं आल्या आगाऊ धंदे सुचते ना आम्हाला. त्याचं काय
तू लगा चिक्या भल्ला भल्ला दिमाग खराब करतो बरं मला त्या पाहिलं का मला शिकवणं व्हा नाही लागलं लेकरायले अगाऊ तुवाले चाळे सुरू राहते त्याच्यातच अख्खा पिरियड चालला जाते. म्हणजे म्हणजे मी एकटाच नाला खाऊ का या वर्गात असं म्हणत आहे का तुम्हाला? अबे मनाचं नाही ऐकले का तू नालायक. मास्तर मला याच्यापासून धोका आहे हे मला मारायला तयार झालता हा बरं झालं तुम्ही आले नाही तर यानं मला मारलं असतं धरून आता. ओय तू जास्त बोल नको हा. तू लय मस्तकाच्या बाहेर चालली मायाला. तू चुपच राह तू. पापा मास्तर तुमच्या देखा धमकी द्यायला लागला मला. अवा तुले तर ठोकलं पाहिजे होतं चांगलं धरून. मी तर बिन फालतू लवकर आलो असं वाटायला लागलं. चांगलं चेंडा मेंदा करायला लागतो तुले. तू एवढी आगाऊ आहे म्हणलं ना त्यातल्या साऱ्या पोरायला बिघडून लावलं म्हणलं. हा पोरगी होय का काय आगाऊ धंदे करायला आली शाळेत. त्याच्यात माझी काय गलती आता. नाही तुझी गलती नाही माही गलती आहे. अरे माहीच गलती आहे तुम्हाला सांगतो ना. तुम्ही सगळे चांगले आहे मीच बदमाश हवी तर. मास्तर शांत व्हा बरं. तुम्ही या पुट्टीच्या मागे लागू नका. तुम्हाला सांगतो ना या पुट्टीनं आम्हाला बिघडून लावलं म्हणलं नाही तर आम्ही म्हणलं अभ्यासावर लक्ष देत जाऊ. हे आली ते सारं विचारच लक्ष चाललं आमचं. तिनं म्हणलं होतं ना तुम्हाला की तिच्या मागे लागा म्हणून. मोठा सांगा लागला इथं का तू सफाई देऊच नको बघू आज तिच्या मी तुले भल्ला लातीनं तुडवी नाही का. सध्या केलं काय ते पोऱ्या फायद्याचा विषय सोडून द्या लागते. आजपासून शपथ घेतो मी कोणत्याच पोरीच्या मागे लागणार नाही. त्या पोरी बाई जिंदगी खराब होते. मास्तर आपल्याला शिवाय येते. पोरगी निघून जाते. पोरगी म्हणलं बाबू आपल्याला मस्त प्रेमाच्या जाळ्यात फसवते. पळून घेऊन जाते. साल्याला इकडून तिकडून पळून गेलेले पोट्टे सापडले ना ते पोरी मस्त घरात जाऊन मस्त मायबापा पैसे सेफ राहते. आणि इकडे आपल्याला केस ठोकते. रेपची केस डायरेक्ट पोरग पोलीस स्टेशन मध्ये जायला पण गेला का बैल मग बिन भाड्याच्या खोलीत सडत राहते तिथं लेखा. पोरगी इकडे मस्त आईच करत राहते. खड्ड्यात गेली पोरगी की पोरगी आजपासून. बस होते राहिला का तू आल्या रात गई बात गई अशी गोष्ट आल्या का तू आली. तू मला छानपण नको शिकू चुपचाप जाऊन बस तिथं बेंचवर. मास्टर पण इथं जागाच नाही ना मला बसायला. हे भुसूचे माणसे येऊन तिघी इथं येऊन बसल्या अख्खी दाटण करू. मी का मागं जाऊन बसू का? तू माग नाही बाबू तू बेंचवर उभा राह डायरेक्ट बेंचवर. आज जोपर्यंत पिरियड संपत नाही ना अख्खा क्लास संपत नाही ना तू बेंचवरच उभा राहायचा आजपासून. म्हणजे रोज तुम्ही प्रेयर घ्यायच्या मी बेंचवर उभं राहायचं. मास्टर मी माणूस आहे म्हणलं पोरगो आहे मी घोडा नाही म्हणलं 24 तास उभं राहिले. मी बसतो माग ऍडजस्ट करतो. मी मागच्या बेंचवर जाऊन बसतो. तुम्ही घ्या प्रेयर करा चालू शिकवणं. अगं छानपणा नका करू तुम्ही बिन. अरे बहिणीला तुडू का रे कसा बोलते रे मास्तर होय ना बे मी. आता मास्तरच होय ना. मी थोडी म्हणलं माझ्या बाप होय म्हणून. तुम्ही काय बोलता तुम्ही मुकाट्यानं शिकवा. होणार का त्या जागेवर चालली इथं बाई माझ्या बेंचवर बसल तर होणार का? सारी कोंबडीचे तुरे घेऊन बसली इथं मोठी समजला. नाही छाय माय आता का माझ्या मांडीवर बसता का रे तुडली बाई मांडी आहे ना. तरी म्हणलं गादी गादी कशी लागा लागली बाई मला मस्त वाटा लागलं.